नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भारत देशामध्ये खेळाला मोठं महत्त्व आहे. खेळामुळे मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहता येतं. निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनने चांगले खेळाडू घडवण्याबरोबरच देशसेवक घडवलेत. याचा अभिमान माझ्यासह उरण ईश्वरपूरला असल्याचे मत उरण ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी व्यक्त केले. निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने येथील पोलीस क्रीडा मैदानावर आयोजित केलेल्या निशिकांत दादा राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केदार पाटील हे होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना केदार पाटील म्हणाले, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनची यशस्वी घोडदौड सुरू आहे. हॉकी सारख्या खेळाने या शहराची ओळख संपूर्ण देशभर पोहोचवली. निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनने खेळाडू घडवण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला दिशा व गती दिले. आज या फाउंडेशनचे अनेक खेळाडू पोलीस, आर्मी व प्रशासकीय सेवेत सेवा बजावताना दिसत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक व उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगरसेवक अजित पाटील यांनी केले. आभार प्रशिक्षक अशोक जाधव यांनी मानलेत. यावेळी उरण ईश्वरपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजवर्धन पाटील, माजी नगरसेवक वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, प्रांजली अर्बन बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, दीनदयाळ सूतगिरणीचे संचालक सुमित पाटील, अशोकराव खोत, भास्कर मोरे, सयाजी जाधव, सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष तैसीन आत्तार, शहराध्यक्ष तेजस्विनी पाटील, प्रतिभा पाटील, राजेंद्र पवार, प्राध्यापक जे.एस. पाटील, धनंजय पाटील, मधुकर हुबाले, उमेश जाधव, विकास एग्रोचे संस्थापक विकास पाटील, हॉकीचे राष्ट्रीय प्रशिक्षक मुस्ताक खाटीक, राष्ट्रीय खेळाडू विक्रम कळसे, रवींद्र खरात, संदीप थोरात, कादर मुंडे, स्वप्नील पाटील आदींसह अन्य मान्यवर व खेळाडू वर्ग उपस्थित होता. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.